पीजे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काळ्या घेवड्याची उसळ करणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी काळा घेवडा रात्रभर भिजत ठेवलेला आहे, तो मी घेतलेला आहे। आपण याला राजमा सुद्धा म्हणतो। आणि शिजले पण त्यामध्ये कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं चमचाभर असं तेल, जेणेकरून आपला राजमा किंवा काळा घेवडा हा लवकर शिजावा, त्यासाठी मी ती प्रोसेस वापरली आहे। तुम्ही ही प्रोसेस कुठल्याही डाळी शिजवताना वापरू शकता आणि खूप असं लवकर शिजते। आपले कितीही जुनी आपली डाळ असू दे किंवा कितीही जुनं आपलं कडधान्य असू दे, ते लवकर शिजतं। आता मी 2-3 शिट्ट्या कुकरला काढून घेतलेल्या आहेत। कुकरला 2-3 शिट्ट्या काढल्यानंतर इथे मी चपात्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत। बघा, चपात्या भाजल्यानंतर मी ते तयारी करते फोडणीची। आपला चांगला असा राजमा किंवा काळा घेवडा चांगला असा शिजला आहे। चपात्या बघा किती टम्म अशा फुगलेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत। आता मी तो कुकर खोलते बघा, आणि कुकर खोलल्यानंतर बघा इथं राजमाचा कलर पण बघा किती भारी असा आला आणि फुगलेत सुद्धा राजमा आणि शिजला सुद्धा चांगला। तर इथं कढई मी ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते मी, आणि तेल छान गरम झालं की आपण ह्यामध्ये कांदा बारीक चिरलेले मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकले चमचाभर, छान अशी परतून झाली की छान असे परतून द्यायची। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आपण शिजतानाही टाकलं होतं मीठ, त्यामुळे थोडंसं अगदी टाकायचं आहे। आणि त्यानंतर हे परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी चटणी टाकते घरगुती, तुम्ही कोणताही वापरत असाल मसाला तो टाकू शकता तुम्ही। त्यानंतर ह्यामध्ये थोडासा पहिला राजमा टाकलेला आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी मी ह्यात ॲड केलेलं आहे, आणि वरून थोडासा मालवण मसाला टाकलेला आहे घरगुती आमचा, तो टाकलेला आहे। छान अशी शिजून दिलं, कोथिंबीरनं गार्निश केलं मी, आणि आपलं बघा मस्त असा राजमा तयार आहे किंवा काळा घेवड्याची उसळ तयार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।